नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सुट्टीवर आलेल्या जवानानं राहत्या घरी घेतला गळफास। सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील सैनिक आकाश गजानन तायडे वय वर्ष 26 दिनांक 9 जून रविवार रोजी सकाळी 6च्या सुमारास राहत्या घरामागील जुन्या घरात गळफास लावून आत्महत्या केली। याबाबत सविस्तर माहिती अशी की आकाश हा लद्दाख येथे 22 मराठा रेजिमेंट शिपाई या पदावर कार्यरत होता। 10 एप्रिलला स्वतःचे लग्न असल्याने लग्नानिमित्त सुट्टी घेऊन गावाकडे आलेला होता। त्याच्या घरच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार सदरील जवान सुट्टीवर आल्यापासून तणावात होता। दरम्यान घराचे बांधकाम होऊन आर्थिक विवंचना सुद्धा वाढली आणि नंतर लग्न झाले। या दरम्यान सुट्टीचा कार्यकाळ संपत आल्या कारणाने ड्युटी जॉईन करण्यासाठी जाण्याच्या दिवशी त्यांनी स्वतःच्या घरात 9 जून रोजी सकाळी फाशी घेऊन आपले जीवन संपवले। आकाश यास सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात संशोधन करण्यासाठी दाखल करण्यात आले। रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जामदार राजेंद्र काकडे कडुबा भाग्यवंत पुढील तपास करत असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही। त्यांच्या पश्चात आई वडील, एक भाऊ, एक बहीण, पत्नी असा परिवार आहे। अतिशय मितभाषी असणाऱ्या आकाशने असा निर्णय घेतल्याने समाजाच्या सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली। दुपारी 2च्या सुमारास राहत्या घराजवळील शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। GS9 न्यूज साठी अंधारी प्रतिनिधी जाकीर बेग।